परभणी जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 100 मिलीमीटर पाऊस कमी। शेजारील जिल्ह्यात पाऊस झाल्याने प्रकल्पात समाधानकारक पाणी। वाशिम जिल्ह्यात 2 दिवसापासून जोरदार पाऊस। मानोऱ्याच्या पिंपरी शिवारात शेतीचं नुकसान। नाल्याचं खोलीकरण न झाल्याने पाणी शेतात घुसलं। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सोलापुरात उजनी धरण 100% भरलं। 3 जिल्ह्यांच्या पाण्याची चिंता मिटली। पुण्यातील जोरदार पावसामुळे उजनी धरण भरलं। पुण्यात खडकवासला धरण साखळीत 9 दिवसात किरकोळ वाढ। खडकवासला धरणाचा पाणीसाठा 58.16%वर तर खडकवासला धरण साखळीचा पाणीसाठा 88.47%वर। विदर्भात होत असलेल्या पावसामुळे जळगावमध्ये पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे हतनूरच्या पाणलोट क्षेत्रातही वाढ। हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले। तापी नदीत पाण्याचा विसर्ग। चंद्रपूर जिल्ह्यातील सोमनाथ धबधबा प्रवाहित। सुरक्षित पर्यटन स्थळ म्हणून या धबधब्याकडे पर्यटकांची गर्दी। अमरावती जिल्ह्यातील 56 पाणी प्रकल्पांमध्ये 54% जलसाठा। मागील 3 दिवसातील पावसामुळे अप्पर वर्धा धरणातील जलसाठा 65%वर पोहोचला। जळगावच्या 40गाव एसटी आगारात 5 नवीन एसटी बस दाखल। आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते नवीन एसटी बसचं पूजन करून लोकार्पण। मंगेश चव्हाण यांनी चालवली बस। नंदुरबार जिल्ह्यात महिन्याभरापासून पावसाची दांडी। पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांसमोर मोठं संकट। महिन्याभरात 29% पाऊस झाल्याची माहिती। धुळे जिल्ह्यात अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने कपाशी पिकावर मावा रोगाची लागण। 10 ते 12 दिवसात पाऊस न आल्यास नुकसान होणार। शेतकरी हतबल। वर्ध्याच्या आर्वीत बेलोरा शिवारात अळी आणि रानडुकरांमुळे सोयाबीनचं नुकसान। हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पीक धोक्यात। पुण्यातील शिरूरमध्ये टोमॅटो उत्पादकांना अपेक्षित दर मिळत नाही। शहरातील बाजारपेठेत 100 किलोने विकणाऱ्या टोमॅटोची शेतकऱ्यांकडून 50 रुपये किलोने खरेदी। दलाली कमी करून शेतकऱ्याला थेट फायदा मिळावा अशी मागणी। नाशिकच्या मालेगावसह परिसरात मका पिकावर किडीचा प्रादुर्भाव। पावसाने उघडीप दिल्याने पिकावर फवारणी करण्याची शेतकऱ्यांवर वेळ। बुलढाणा जिल्ह्यातील घाटावरील तालुक्यात काल जोरदार पाऊस। चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा परिसरातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। नदी काठावरील शेती पिकं खरडून गेली। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील पांगरा लसी गावात शेतातून अचानक धूर आणि गूढ आवाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नाशिकच्या लासलगाव जवळील शिव नदीतील जलपर्णीवर ड्रोनच्या सहाय्याने फवारणीमुळे जलपर्णी जळण्यास सुरुवात। बीडच्या खडकवाडीतील पूर्ण रस्त्यावर फुलांची आरास। 7 क्विंटल फुलांची उधळण करत महंत काशीनाथ महाराज यांचं जंगी स्वागत। अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता। सांगलीच्या तुरची गावात सरपंचांकडून गाढवाची पूजा। निवेदन देऊनही गावाला स्वतंत्र तलाठी मिळत नसल्याने सरपंचांनी गाढवासोबत साधला संवाद। जळगावच्या वरण गावात एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र उभारण्यास गती। मंत्री संजय सावकारे यांनी पाहणी करत घेतला आढावा। वाशिममध्ये गणेशोत्सवाची लगबग। मूर्तीवरील बंदी उशिरा उठल्याने मूर्तिकारांना पुरेसा वेळ मिळाला नसल्याचं मत। यंदा बाजारात मूर्तींची कमतरता। मूर्तींच्या किमती वाढण्याची शक्यता। कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूळ मूर्तीवर तातडीनं संवर्धन प्रक्रिया केली जाणार। 11 आणि 12 ऑगस्ट रोजी केली जाणार संवर्धन प्रक्रिया। पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणानुसारच होणार प्रक्रिया। गोंदियाच्या वडेगाव रेल्वे इथे महिलांचा पंचायत समितीच्या आमसभेत घागर मोर्चा। गेल्या 20 वर्षापासून वडेगाववासियांना 20 वर्षापासून पिण्यासाठी बोरवेलवर पाण्यासाठी अवलंबून राहण्याची वेळ। परभणीच्या सेलूमधील रवळगावमध्ये शेतकऱ्याचं अन्नत्याग आंदोलन। सेलू तालुक्यातील 60 गावांमधील शेतकऱ्यांना पाणी आणि 24 तास वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिकच्या वडनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षाच्या बालकाचा मृत्यू। मनसेकडून प्रशासनाविरोधात आंदोलन करत निषेध व्यक्त। बीडच्या खडकवाडीतील पूर्ण रस्त्यावर फुलांची आरास। 7 क्विंटल फुलांची उधळण करत महंत काशीनाथ महाराज यांचं जंगी स्वागत। अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता। जळगावच्या वरण गावात एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र उभारण्याला गती। मंत्री संजय सावकारे यांनी पाहणी करत घेतला आढावा। वाशिममध्ये गणेशोत्सवाची लगबग। पीओपी मूर्तींवरील बंदी उशिरा उठल्याने मूर्तिकारांना पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे मत। गोंदिया जिल्ह्यातील ओबीसी विद्यार्थ्यांचा भोजन निर्वाह भत्ता सरकारने अडवला।
4 महिन्यांपासून राज्यातील 4000 विद्यार्थी अडचणीत निर्वाह भत्ता जमा करण्याची मागणी। शक्तीपीठ विरोधात स्वातंत्र्य दिनी अनोखं आंदोलन केलं जाणार। शक्तीपीठ नको असा नारा देत आंदोलन केलं जाणार। शक्तीपीठ महामार्गात जाणाऱ्या शेतात तिरंगा फडकवला जाणार। शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या शेतातच मेळावे देखील घेतले जाणार। परभणी शहराच्या मध्यवस्तीतील अतिक्रमण काढण्याची मागणी। सुभाष रोड परिसरात मुख्य रस्त्यावर अतिक्रमणामुळे परिसरात दुर्गंधी। वारंवार मागणी करून मनपानं दुर्लक्ष केल्याचा स्थानिकांचा। नांदेडच्या शिवाजीनगर भागातील अंतर्गत रस्त्यांची चाळण। रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं वाहनधारकांची गैरसोय। खड्ड्यातून रस्ता काढताना नागरिकांची तारेवरची कसरत। परभणी गंगाखेड महामार्गावरील पुलावर मोठे खड्डे पडल्यानं प्रवाशांच्या जीवाला धोका। खड्ड्यात पाणी साचल्यानं वाहतूक धोकादायक। स्थानिकांकडून तात्काळ खड्डे बुजवण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील नवगावमध्ये स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्यानं ग्रामस्थांचा संताप। स्मशानभूमीत जाणाऱ्या रस्त्यावर चिखल झाल्यानं ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर ठेवला मृतदेह। तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्तानं नाशिक शहरातील वाहतुकीत बदल। सीबीएस ते टिळकवाडीपर्यंतचा रस्ता 1.5 दिवस बंद असणार। रस्त्यावरून केवळ बस सेवेला वाहतुकीची परवानगी। नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंजुरी। साताऱ्याच्या वाई तालुक्यातील जोर गावाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट। विविध योजनांच्या दाखल्याचं वाटप करत आदिवासी लोकांच्या नृत्यात सहभाग। जळगावच्या 40गाव एसटी आगारात 5 नवीन एसटी बस दाखल। आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते नवीन एसटी बसचं पूजन करून लोकार्पण। मंगेश चव्हाण यांनी चालवली बस। अकोल्याच्या श्री क्षेत्र धारगड यात्रा रविवारपासून सुरू। सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत मेळघाटातील खटकाली गेटवरून शिवभक्तांना प्रवेश असणार। सांगलीच्या इस्लामपुरातील अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारणार। आमदार जयंत पाटील यांच्याकडून घोषणा। 40 वर्षात ही सद्बुद्धी का सुचली नाही? महेश कुमार कांबळे यांची जयंत पाटलांवर टीका। नागपूर ते पुणे वंदे भारत ट्रेनचा आजपासून शुभारंभ। वंदे भारत ट्रेनला वर्ध्यातही थांबा। वर्धा रेल्वे स्थानकावर वंदे भारत ट्रेनचं जोरदार स्वागत। अमरावतीच्या बडनेरा रेल्वे स्थानकावरून वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा। खासदार अनिल बोंडेंसह बळवंत वानखडे, आमदार रवी राणांसह अनेक नेते उपस्थित। नाशिकच्या येवला शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। उड्डाणपूल किंवा बायपास करा, वाहनधारकांची मागणी। मंत्री छगन भुजबळ यांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र। साताऱ्यातील खेड ग्रामपंचायतीत अपहार केल्याप्रकरणी ग्रामसेवक निलंबित। सरपंच अपात्रतेचा निर्णय विभागीय आयुक्त घेणार। हर घर तिरंगा निमित्तानं केडीएमसी पालिकेची सायकल रॅली। 200हून अधिक सायकलपटूंचा उत्स्फूर्त सहभाग। आठवड्यातून 1 दिवस सायकल उपक्रमाची अंमलबजावणी होणार। आयुक्तांची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंडल यात्रेचं गोंदिया जिल्ह्यात आगमन। गोंदिया शहरात रॅली काढत लोकांना मंडल यात्रेबद्दल माहिती दिली। महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार। निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जाणार अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचं वक्तव्य। मागाठाणे विधानसभेत शिवसेनेला मोठा धक्का। आमदार प्रकाश सुर्वे यांचे निकटवर्तीय सुभाष येळणूकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई। सूर्यप्रकाश शर्मा नावाच्या व्यक्तीनं खाद्य टाकल्याची माहिती। बीडच्या तेलगाव धारूर राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस आणि कारचा भीषण अपघात। अपघातात 2 गंभीर जखमी। जखमींवर उपचार सुरू।